श्रीगोंदा तालुक्यामधील सर्व जिल्हा परिषद गट संवेदनशील करतानाच अतिसंवेदनशील असलेल्या मांडवगण गटातील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी भाजपा निरीक्षक अल्लाउद्दीन काझी, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केली। मांडवगण गटामध्ये मतदान केंद्रामधील बूथ ताब्यात घेणे, विरोधी उमेदवार आणि कार्यकर्त्यांना दम देणे असे प्रकार यापूर्वी देखील झाले आहेत। त्यासाठी निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्याची गरज आहे। तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या संस्थांचे कर्मचारी आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मतदान केंद्रावर करू नयेत अशी मागणी देखील याप्रसंगी करण्यात आली। यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष मनोहर पोटे, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुनीता शिंदे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना, पालकमंत्र्यांना, मुख्यमंत्री साहेबांना, कलेक्टर साहेबांना पत्र दिले की आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये बूथवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत। दुसरी गोष्ट, मतदारसंघाच्या बाहेरून येऊन त्यांच्याकडे ओळखपत्र ते खरंच मतदार आहेत का याची सगळी खात्री केल्याच्या नंतरच बूथवर पांढऱ्या रेषेच्या आतमध्ये त्यांना प्रवेश दिला पाहिजे। अनोळखी गाड्या, नवीन गाड्या, अनोळखी माणसं यांचा काही संबंध नसताना रात्रीच्या इराचं येऊन यांची सगळी चेकिंग झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण संपवण्यासाठी अतिसंवेदनशील मांडवगण जिल्हा परिषद गट असन, कोळगाव गट असन, बेलुंडी गट असन, येळपाना गट असन, ह्या सगळ्या गटामध्ये अतिसंवेदनशील गाव जिल्हा परिषद गटगण आम्ही जाहीर व्हावा असे पत्र दिलेले आहेत। मुख्यमंत्री साहेबाला पाचपुते साहेब, माजी अध्यक्ष बाबासाहेब, सदाअण्णा पाचपुते, त्याचबरोबर नगराध्यक्ष मनोहरदादा पोटे, मी स्वतः आम्ही सगळे मुख्यमंत्री साहेबांसंग मीटिंग केली आणि त्यांनी शब्द दिला की तुम्ही म्हणता तसं ती सगळी यंत्रणा आम्ही शासन म्हणून पुरवण्याचं काम करणार आहे। शिक्षक वर्ग असेल, शिक्षण संस्था असतील, त्यांना थोडं बर्डन असतं। कदाचित प्रत्येकाला स्वतःचं मत आहे की एखादा शिक्षक जरी त्या संस्थेमध्ये असेल त्यांच्याच बाजूने मत असतं असं काही नाही, परंतु त्यांच्यावर बर्डन असल्यामुळं काही गोष्टी त्यांच्यावर दाबाने काही ऐकावं लागतात किंवा त्यांच्यावर दाब टाकला जातो। म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे की इथलचे कर्मचारी हे दुसऱ्या तालुक्यात द्यावात आणि दुसरीकडचे कर्मचारी ह्या तालुक्यात द्यावात। असं डिपार्टमेंटच्या बाबतीत सुद्धा आम्ही काही पत्र दिलंय की आम्हाला इथं पारदर्शकपणा दिसला पाहिजे अशा अधिकाऱ्यांची इथं आम्ही मागणी केलेली आणि तशा पद्धतीचं उद्याचं नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास आहे।